नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन तर मिक्स व्हेजिटेबलचे बनवू शकता. हिवाळा चालू आहे, सगळ्याच भाज्या वापरून तुम्ही करू शकता, पण आज आपण फक्त कोबी वापरून मंचुरियन करणार आहोत. आता मंचुरियन म्हटलं की शेजवान चटणी आली. मग शेजवान चटणी विकत आणण्यापेक्षा आपण घरीच बनवूयात. तर या आहेत आपल्याकडे 2 प्रकारच्या मिरच्या. एक काश्मीरी लाल तिखट, ती कमी तिखट असते, आणि दुसरी आहे ती तिखटवाली आहे. तर 2 प्रकारच्या मिरच्या आपण घेतो आहे. आता ही मिरची जर तुम्ही शेजवान चटणी जर घरीच बनवली तर अर्थातच ती तकलीफ देणार नाही, हेल्दी आहे. कुठलाही त्याच्यामध्ये आपण कलर वापरणार नाही. आणि आता एवढ्या मिरच्यांची चटणी 2-3 महिने तुम्ही खाऊ शकता. तर चला, घरच्या घरीच आज आपण शेजवान चटणी इन्स्टंट अशी करणार आहोत. कोबीचे मंचुरियन. आणि तर मंचुरियन म्हटलं, शेजवान चटणी आलीच तर फ्राईड राईस करूयात. तर फ्राईड राईस देखील आपण रेशनच्या तांदळाचा करणार आहोत आज. तर बघूयात कसा होतो आहे चवेला. तर पहिल्यांदा आता मी या 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात. तर देठं काढून घेते आहे. वेळ नाही आपल्याकडे, संध्याकाळच्या जेवणासाठी मी फ्राईड राईस आणि मंचुरियन कोबीचे करायचे ठरवले. तर आता त्याच्यासाठी चटणी हवी आहे, म्हणून इन्स्टंट अशी चटणी आपण करतो आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर 2 तास, तासभर तरी तुम्ही या मिरच्या भिजत घालू शकता गरम पाण्यामध्ये. तुम्हाला दाखवते मी इथे 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. तर बऱ्याच वेळा जर तुम्ही कमी तिखट खात असाल आणि मुलांना खायची असेल तर तुम्ही याच्यातलं बी देखील काढून घेऊ शकता, म्हणजे अजिबातच ती तिखट होणार नाही. तर इथे मग तुम्ही फक्त काश्मीरी लाल मिरच्या आहेत ना, ज्या कमी तिखट असतात, म्हणजे तिखट नसतातच त्या, कलर येतो त्याने. कलरसाठी जी काश्मीरी लाल मिरची पावडर भेटते त्याच्यासाठी त्या वापरल्या जातात, भाजीला कलर येण्यासाठी वापरल्या जातात. तर फक्त त्याच तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला तिखट चालत असेल तर तुम्ही अशा दोन्ही पद्धतीने मिक्स मिरच्या घेऊ शकता. किंवा अजिबातच तिखट खायचं नसेल तर काश्मीरी मिरच्या आहेत ज्या लाल सुक्या, त्याच घ्यायच्या आणि त्याच्यातलं देखील बी काढून घ्यायचं. देठं काढली की मिरची मधोमध मोडायची आणि बी लगेचच त्याचं निघून येतं. आणि या मिरच्यांची देठं पटकन निघण्यासाठी तुम्ही त्याला थोडंसं ऊन दिलं तर बेस्ट आहे, म्हणजे पटकन ते मोडलं जातं. नाहीतर सादळलेल्या असतील पॅकेटमधल्या, आता मी पॅकेटमधून काढल्या तशा, त्याच्यामध्ये थोड्याशा त्या मऊच असतात सादळल्यासारख्या, तर मग देठ पटकन निघत नाही. नाहीतर मग ऊन नसेल शहरात तर आता ऊन भेटणे मुश्किल, हिवाळ्याचे दिवस आहेत, तर मग तुम्ही थोड्याशा ह्याला गरम तव्यावरती थोड्याशा शेकून घेऊ शकता. कढईमध्ये गरम तव्यावरती फक्त थोड्याशा कडक होतील आणि पटकन त्या दळल्याही जातात तशा, जर तुम्हाला मिरची पावडर करायची असेल आणि देठं काढण्यासाठी. तर चला, बोलता बोलता आपली सगळी देठं काढून झालेली आहेत. आणि मी काही बी काढणार नाही, मी फक्त देठं काढून घेते आहे आणि इन्स्टंट करणार आहोत. तर मी त्या कढईमध्ये शिजवून घेणार आहे, म्हणजे सॉफ्ट होण्यासाठी थोडा वेळ. तुम्हाला याच्यापेक्षा इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही कुकरला 2 शिट्ट्या देखील घेऊ शकता. मी आता याच कढईमध्ये त्या पाणी घालणार आहे. पहिल्यांदा मी 2 पाण्याने त्याला धुवून घेते, कारण कितीही काही म्हटलं पॅकेटमध्ये असेल तर इथे शेवटी धूळ असतेच त्याला. तर आता सगळी देठं काढून घेतली आहेत आणि मी त्याच्यामध्ये नळाखाली आता 2 वेळा पाणी घालते. आणि आपण फक्त देठं काढली त्याच्यामुळे थोड्याफार बिया जातील. एखाद्याचं देठ जास्त निघालेलं असेल तर मी बिया वापरणार आहे, तशाच बी काढणार नाही. तर 2 वेळा पाणी घालून त्या मी धुवून घेणार. आता धुवायचं चालू आहे आणि मग त्याच्यामध्येच पाणी घालून आपण गॅसवर ठेवूयात. गॅसवर देखील मी मोठ्या गॅसवर ठेवणार आहे, पण त्याच्यातलं पाणी उकळलं की ते पाणी बाहेर जाण्याची शक्यता आहे, म्हणून त्यावेळेस मग गॅस कमी करायचा. आणि मग त्याच पाण्यामध्ये आपल्याला जरा वेळ ठेवून द्यायचं. मी फक्त पाणी जे त्याच्यामध्ये घातलेलं आहे ना, ते उकळेपर्यंतच गॅसवर ठेवल्या, मोठ्या गॅसवर. आणि नंतर पाणी उकळल्यानंतर मी गॅस बंद करून टाकला, वरून झाकण ठेवलं. पण जरा मिरच्या देखील मिक्स करायच्या, कारण जी खालची बाजू आहे खालच्या मऊ होतील आणि वरच्या थोड्या तशाच राहतील, कारण मिरची आहे ती वरती
तरंगून राहते आणि खालच्या मिरच्या मस्त भिजल्या जातील, वरच्या तशाच राहतील, म्हणून जरा पलटी करून घ्यायच्या. चला गॅसकडे आलो आहे आपण. या मी 2 वेळा पाणी घालून घेतल्या आहेत, जेणेकरून त्याच्यातली धूळ निघून जावी. कारण आपल्याला ही शेजवान चटणी होममेड आहे, हेल्दी तर व्हायला हवी ना ती, आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा कलर घालायचा नाही. तुम्ही बघता मोठ्या गॅसवर या पाण्याला उकळी आली, मी गॅस केला बारीक, आणि मग आता हे याला या पद्धतीने थोडंसं दाबून घेऊयात आणि खालची बाजू वरती करायची. खालच्या जे पाण्याला उकळी आली ना त्या मग शिजल्या गेल्यात, सॉफ्ट झाल्यात, जेणेकरून आता आपण ज्यावेळेस त्या वाटून घेऊ त्यावेळेस त्या पटकन वाटतील. आणि वरच्या दिसतात त्या वरतीच तरंगून राहिल्यात पाण्यावरती, म्हणून त्या जरा मिक्स करूयात. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मी 5 मिनिट ठेवलेलं आहे बाकीची तयारी करेपर्यंत, लसूण वगैरे आलं वगैरे किसून घेईपर्यंत. त्याच्यावर मी आता ठेवलं झाकण आणि गॅस बंद करून टाकला. पाण्याला काय 2 मिनटात मोठ्या गॅसवरती उकळी येते. तर इकडे बघूयात आता कॅमेराचा अँगल आपण फिरवला आहे. तर कॅमेरा मी ही तुम्हाला बाजूला ब्ल्यू कलरच्या झाकणीची बटणी दिसत असेल त्याच्यावरच ठेवते आहे. कॅमेऱ्याचं स्टँडने एक फोन खराब झाल्यामुळे मी आता बरणी डबा याच्यावरतीच फोन ठेवून शूट करते. तर भरपूर लसूण आपण इथे घेतला. आता हा लसूण जो मी भरपूर इथे घेतलेला आहे तो शेजवान चटणीसाठी, फ्राईड राईससाठी आणि कॅबेज हे आपण करणार आहोत मंचुरियन त्याच्यासाठी. ही पर्णवी इथे स्कूलमधून आली आणि तिला मिल्कशेक हवं होतं, तर तिचं तीच करते. तर मिक्सरला घालण्याऐवजी तिने सुरेने बारीक काप करून घेतलेत आणि दुधामध्ये घालून ती मॅश करून स्वतःचंच करून घेते. मुलांना थोडंफार छोट्या छोट्या गोष्टी सवय असावी, थोडंफार स्वतःचंच काम स्वतः करायला आणि घरात देखील थोडीफार मदत करायला. तर चला आपण आपल्या रेसिपीकडे येऊयात. तर मी इथे भरपूर कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत आणि आलं हे चांगलं 2 इंच आलं आहे. तर हे सगळं आलं आपण वापरणार आहे. तर मी याची साल नाही काढणार आणि पहिल्यांदा विचार केला होता की हे कापून घेऊयात, पण कापून काय होतं, आपण पाणी नाही घालणार आहे ही पेस्ट करताना. हे दरदर असं वाटून घ्यायचं आपल्याला. तुम्ही हवं तर खलबत्त्यात कुटून घेऊ शकता. मग ॲक्च्युली आल्याने प्रत्येक पदार्थ खूप छान होतो, पण काय होतं मोठा तुकडा असेल एखादा दाताखाली आला की मग मुलंही खात नाहीत आणि काही मोठ्यांना आवडत नाही. तर मग अशा पद्धतीने किसून घ्यायचं आणि मग ते मिक्सरमध्ये छान फिरलं जातं. तर सगळंच आलं मी इथे छान असं किसून घेते. आणि हा भरपूर लसूण तुम्हाला दिसतो आहे. तर मी काही ज्याची खूप जाड साल आहे ते थोडंसं काढून घेतले, बाकी हातावरती चोळून घेतला आहे. हा जो गुलाबी कलरचा लसूण असतो गावरान लसूण, खूप त्यातला स्मेल असतो. आणि कधी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट वापरण्याऐवजी तुम्ही असा लसूण सालीसकट घातला हातावरती चोळून तर अतिशय उत्तम छान, म्हणजे चवच लगेच चवीमध्येच फरक पडतो पदार्थामध्ये. तर आता इथे आपलं सगळं हे आलं किसून झालेलं आहे. तर मी बोलत होते की हा जो आपण लसूण घेतला तो लसूण, हे आलं आणि ही कोथिंबिरीची देठ आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता. आणि हे जे वाटण होणार आहे तयार, पाणी नाही घालायचं बिलकुलच त्याच्यामध्ये, पाणी न घालताच वाटणार आहे. तर वाटत नसेल तर तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता त्याच्यामध्ये वाटताना, किंवा तेलही घालू शकता. पण मी तेल पाणी काहीच घालणार नाही, मीठ देखील नाही घालणार, कारण मला हे वाटण 3 पदार्थामध्ये वापरायचं आहे, जसं की शेजवान चटणी, फ्राईड राईस आणि आपले कोबीचे मंचुरियन करताना. तर आता हे लसूण आलं किसून घेईपर्यंत आणि कोथिंबिरीची देठ बाकीची तयारी करेपर्यंत बऱ्यापैकी हे जी आपली लाल मिरची आहे, ज्या मिरच्या आपण बॉईल करून घेतल्यात तर त्या आता आपल्याला थंड करायच्यात. बऱ्यापैकी त्या सॉफ्ट झाल्यात. तर परत एकदा मी त्या पलटी करून घेते खालच्या बाजूवरती. आणि जी खालची होती ना मिरची मी तुम्हाला दाखवली एकदम सॉफ्ट झाली. तर वरच्या ज्या तरंगून राहिल्यात काही त्या मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतल्या. थोड्या खालच्या तळाच्या साईडला गेल्या की त्या देखील थोड्या लगेच सॉफ्ट होतील. आणि मग आपल्याला त्या थंड करून घ्यायच्यात, कारण आपण ते वाटून घेणार आहे ना मिक्सरला. तर मग आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ना, तर ते पाणी थोडंच राहिलेलं आहे, खूप जास्त पाणी मी घातलं नव्हतं, ग्लासभर पाणी घातलं होतं. तर ते पाणी देखील आपण वापरणार आहोत.
आणि त्या मिरच्या चांगल्या थंड करायच्यात आपल्याला, कारण गरम पदार्थ मिक्सरमध्ये फिरवला की मिक्सरचं टेम्परेचर जास्त वाढतं. हे पहा, याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे तसं भरपूर अजून. आणि ह्या मिरच्या आपल्याला सॉफ्ट करायच्या आहेत. अजून खूप गरम आहेत आता त्या. आता बऱ्यापैकी त्या सॉफ्ट झाल्यात. तुमच्याकडे वेळ असं मी इन्स्टंट याच्यासाठी बोललं, कारण आपण झटपट केली ती, म्हणजे बॉईल करून घेतली आहे आणि मग आता जरा वेळ झाकण ठेवलं आणि आता थंड करून घ्यायची आपल्याला ती. तरी पण जरा वेळ मी अजून 2 मिनिट तरी झाकण ठेवते. तोपर्यंत मी आपले मंचुरियनची तयारी करूयात. बाकीची तयारी आपण करू शकतो. तर माझ्याकडे हा आहे कोबी, तर त्याच्यातला अर्धा मी घेणार आहे. आपण त्याचे मंचुरियन करणार आहोत. आणि कोबी तसं आपल्याला थोडा जास्त लागणार आहे. फ्राईड राईससाठी देखील कोबी लागणार आहे. तर आता बघूयात. आपल्याला कोबी एकदम पातळ आणि उभा कापून घ्यायचा आहे. तर या कोबीला मी जरा नळाखाली घातलं, म्हणजे पाण्यामध्ये, कारण आणि थोडं वरचं एक पान काढून घेतलं. आणि या कोबीला आता आपल्याला धुवून घेतलं त्याला मी, आणि त्याला चांगलं आपल्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे. तर म्हणजे कोबी एकदम पातळ पातळ कापला की छान, म्हणजे खायलाही मजा येते. फ्राईड राईसमध्ये तो छान, म्हणजे थोडासा आपण वरून घालतोच, कच्चा कोबी छान लागतो. तर एकदम पातळ अशा स्लाईस करून घ्यायच्या. मोठी सुरी असेल तर बेस्ट आहे, कारण कोबी ज्या साईजचा असेल मग त्याच्यामध्ये ती सुरी घुसली पाहिजे ना. आणि शक्यतो सुरीला चांगली धार असेल तर मस्त असे बारीक पातळ आपल्याला अशी कापून घेता येते. नाही तर कोबी असा उभा धरायचा तरी देखील तुम्ही त्याला बारीक एकदम पातळ पातळ कापून घेऊ शकता. या पद्धतीने मी त्याला कापून घेतलं आहे बारीक बारीक. पण कोबीला जरी मी पातळ असे स्लाईस केलेले आहे तरी देखील त्याला मी बारीक कापणार आहे मध्ये पुन्हा. तर चॉपिंग बोर्डवरती आपल्याला जेवढा पहिल्यांदा कापून घ्यायचा, आता मी अर्धा कोबी इथे घेतलेला आहे, तर त्याच्यातला अर्धा मी अशा स्लाईस करून घेतल्यात. आणि जो देठाचा भाग आहे ना, तो नंतर असा ट्रायंगलसारखा त्रिकोणी आकारात तो काढून घ्यायचा, जो मग कडक असतो ना देठाच्या बाजूचा तो. तर आता ज्या स्लाईस आपण ह्या अशा करून घेतल्यात ना पातळ पातळ, तर ते मी बारीक असा कापून घेते. तुम्हाला हवा तेवढा बारीक तुम्ही कोबी असा कापू शकता, एकदम पातळ पातळ. तसा थोडा मोठा ठेवला तरी देखील छान तो लागतो. पण जर भाजी तुम्ही करणार असाल ना, तर तुम्हाला हवा तसं तुम्ही कापू शकता, बारीक मोठा ठेवू शकता. इथे ऑलरेडी तो एकदम पातळ पातळ त्याचे स्लाईस झालेले आहेत. तर चला, कोबी आपला इकडे आपण कट करून घेतो आहे. आणि हे आपल्या म्हणजे शेजवान चटणीसाठी मिरच्या थोड्या बॉईल करून घेतल्या होत्या, त्याच्यावरती थोडा वेळासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. आता एवढा कोबी कापून झाला की मग ते झाकण मी काढून घेणार आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते आपण काढून घेऊयात. चाळणीमध्ये त्या निथळत ठेवूयात. मग त्या बाकीची तयारी करेपर्यंत थंड देखील होतील. आपल्याला अजून फ्राईड राईस देखील करायचा आहे. फ्राईड राईस आपण आज याचा करणार आहोत, रेशनच्या तांदळाचा. बऱ्याच वेळा बाकीचे तांदूळ नसतील तर रेशनचे तांदूळ आपल्याकडे असतातच, तर त्याचा देखील चवीला छान होतो भात. बघूयात. तर कोबी आपला कापून झालेला आहे. हा कोबी देखील मी त्या परातीमध्येच काढून घेणार आहे. जे ॲक्च्युली भांडी अशी छोटी छोटी घेतली तर खूप भांडी होतात, पसाराही होतं. तुम्ही बघत असाल थोडेफार आहेत भांडी. तर चला, आता हा अर्धा कोबी कापून झाला, अर्धाचा अर्धा, आणि तो देखील मी आता या परातीमध्ये काढून घेते, ज्याच्यामध्ये आपण लसूण वगैरे घेतलेला आहे, आलं किसून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची देखील, जे वाटण आपण वाटणार आहोत ना त्याच्यात घालू शकता. मी घालणार नाही त्याच्यामध्ये. तर आता इथे परातीमध्ये साईडला मी हा कोबी कापलेला काढून घेते. आणि आता आपण पहिल्यांदा जो फ्राईड राईस आहे त्याची तयारी करूया. तुम्ही बघतायत की मी चांगला बारीक बारीक कापून घेतलेला आहे. जेवढा बारीक आपल्याला हवा आहे तेवढा बारीक आपण कापून घेऊ शकतो. आता ॲक्च्युली आपल्याला हा कोबी बारीकच हवा आहे. तिथे तुम्ही किसून देखील घेऊ शकता, किंवा मग जो आपला चॉपर असतो ना त्याने देखील तुम्ही घेऊ शकता कट करून. मंचुरियन बनवायचे तर अर्थातच कोबी बारीक हवा.
मिक्सरमध्ये घातला तर तो व्यवस्थित बारीक होत नाही, पाणी सुटतं. तर आता पहिल्यांदा आपण बघूयात या शेजवान चटणीसाठी ज्या आपण मिरच्या भिजत घातलेल्या होत्या ना, त्या पटकन थंड व्हायला हव्यात. तर त्याच्यासाठी मी त्याच्यातलं पाणी पहिल्यांदा काढून घेते, कारण आता त्या बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्यात. मिक्सरमध्ये घातल्या तर त्याची छान अशी पेस्ट होईल. पाणी काढलं की त्या पटकन थंड होतील. तर चाळण ठेवले मी आणि त्याच्यामध्ये पाणी काढून घेते. आता हे पाणी बऱ्यापैकी आपण वापरणार आहोत, नंतर त्याची गरज पडेल. किंवा हे पाणी म्हणजे तिखट झालेलं आहे ते तुम्ही कुठल्या भाजीला देखील वापरू शकता. थोड्याफार बिया देखील त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत. आणि ते या मिरच्या आपण निथळायला ठेवूया, थंड होतील तोपर्यंत. हे पाणी देखील मी असंच ठेवते, फेकून देणार नाही, कारण मला थोडंफार लागणार आहे. सर्वच पाणी लागणार नाही, पण थोडंफार लागेल, कारण खूपही पाणी घालायचं नाही शेजवान चटणी जी आपण फिरवून घेणार आहोत त्यावेळेस. कारण काय होतं, ज्यावेळेस चटणी आपण तिला तडका देणार आहोत, शिजवून घेणार आहोत, त्यावेळेस आपल्याला पूर्ण पाण्याचा अंश काढायचा आहे. तरच ती शेजवान चटणी बरेच महिने, दिवसच नाही तर बरेच महिने टिकते, चांगली काचेच्या जारमध्ये ठेवले तर. आता आपण घेतलेत तांदूळ, हे आहेत रेशनचे तांदूळ. तर त्याच्यामध्ये साळी असतात, काही किडे वगैरे, सोंडे किडे असतील तर ते सगळं पाणी घातलं की ते वरती तरंगतात. पण या साळी आहेत त्या काढून घ्यायच्या, खडा वगैरे म्हणजे अर्थात थोडं आपण त्याला निसून घेऊयात. आणि मग चांगलं धुवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा भरपूर पाणी घातलं तर काही सोंडे किडे वगैरे असतील तर ते वर तरंगतात. अलगद पाणी टाकून द्यायचं. अशा 2-3 वेळा पाणी घालून नंतर एकदा थोडंसं हलकंसं चोळून धुवून घेतलं की मस्त हे आपले तांदूळ गॅसवर ठेवायला तयार झाले. तर या मिरच्या थंड होणार आहेत आपला, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. आणि आपल्याला हे वाटण देखील करून घ्यायचं आहे. तर मी आता जरा हे म्हणजे तांदूळ आपण घेतलेले आहेत. आपल्या ज्या भाजी आपण घेतो, भाजी खाण्यासाठी जी वाटी आपल्याकडे कॉमन सर्वांकडेच असते ती वाटी, ती 1.5 वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. त्याचा आपण फ्राईड राईसच करणार आहोत. फ्राईड राईस, इन्स्टंट अशी घरच्या घरी बनवलेली शेजवान चटणी आणि कोबीचे मंचुरियन. तर कोबीच्या ऐवजी आता हिवाळा चालू आहे, गाजर म्हणजे सर्वच भाज्या भेटतात. गाजर तर हिवाळा म्हणजे गाजर आलेच. गाजर हलवा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये जाऊन. तर आता आपले तांदूळ धुवून झाले की आपण त्याच कढईमध्ये मी भरपूर पाणी घालणार आहे, कारण आपल्याला तो तांदूळ उकडून घ्यायचा आहे. तर आता उकडून घेताना मी त्याच्यामध्ये बिलकुल तेल पण घालणार नाही आहे, फक्त मीठ घालणार आहे. तर चला, गॅसकडे आपला कॅमेरा वळलेला आहे, गॅस चालू करूयात. आणि त्याच कढईमध्ये मी भरपूर पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही खडे मसाले याच्यामध्ये घालू शकता. तर मी याच्यामध्ये मिरपूड वापरणार आहे नंतर, म्हणून त्याच्यामुळे मी कुठलेही खडे मसाले किंवा तेल पण वापरत नाही. बिना तेलाचे तुम्ही बघाल की एकदम जो आता आपला भात तयार होईल, आपण उकडून घेऊ, तो मस्त सुटसुटीत होणार आहे. रेशनचे तांदूळ आहेत तरी देखील. तर मी आता जरा हे मोठाले मीठ, खडे मीठ, बऱ्याच वेळा ना आपण आता जे पावडर मीठ, बारीक मीठ आहे तेच वापरतो, पण ज्या रस्साभाजी असते ना त्याला हे मोठालं मीठ आहे ते वापरावं. म्हणजे पदार्थाच्या चवीमध्ये फरक पडतो, छान लागतात. आणि दोन्ही प्रकारचे म्हणजे बाकीचं काळं मीठ, बरेच प्रकारचे मीठ येतात, तर ती खायला हवी. तर आता मी याच्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं तुम्हाला दिसते आणि मी मीठ घातलेलं आहे, मोठालं खडे मीठ. चांगला आपला पोहे खायचे चमचे आहेत ना, तो 1.5 चमचा भरून. आणि एकदा मिक्स करून घ्यायचं, कारण तळाला कडेला लागायला नको, म्हणून जे तांदूळ आहेत ते छोटे छोटे व्हायला हवेत फक्त एकदा. आणि मोठा गॅस करून दिला आहे. तर चला, पुन्हा आपल्या कॅमेराचा अँगल आलेला आहे, आपली बटणी वळालेली आहे इकडे. तर आता पहिल्यांदा आपण हे वाटण बनवून घेऊयात. आणि मग ज्या मिरच्या आहेत आपल्या, आता बऱ्यापैकी त्या थंड झाल्यात बाकीची आपली तयारी होईपर्यंत, तर मग ते आपल्याला फिरवून घ्यायच्यात मिक्सरमध्ये.
तर घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही असा बेत करू शकता. आणि चटणी एकदा करून ठेवली ना, ती 2-3 महिने छान टिकते मस्त. कुठल्याही प्रकारचे स्नॅक्स, पराठे तुम्ही या चटणीसोबत खाऊ शकता. आणि ही चटणी तशी इन्स्टंट म्हणून कुठल्याही पदार्थामध्ये देखील तुम्ही वापरू शकता. तर आता पहिल्यांदा आपण हे वाटण करून घेऊयात. भरपूर लसूण आपण घेतला आहे, 2 इंच आलं जे आपण किसून घेतलं आहे, आणि कोथिंबिरीचे देठ. आता मी कोथिंबिरीचे देठ इथे वाटून घेते. तर मी फिरून घेतलं आहे. तुम्ही बघताय कोथिंबिरीचे देठ मी असे तोडून घेतले होते ना, ते जर मी सुरेने थोडे बारीक केले असते तर ते बारीक झाले असते. कारण आपण याच्यामध्ये पाणी, तेल, मीठ काही घातलेलं नाही आहे. तर मी हे सर्व काढून घेते. लसूण देखील चांगला बारीक झाला आहे बऱ्यापैकी, आणि आलं तर आपण किसूनच घेतलं होतं, ते चांगलं बारीक झालेलं आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस शेजवान चटणी, फ्राईड राईससाठी आलं लसूण वापरला जातो तो एकदम बारीक चॉप केला जातो. पण आपल्याला इन्स्टंट हवं आहे, एवढं बारीक कापत बसायला अर्थातच वेळ लागतो. आणि मी अर्धा लसूणची साल तशीच ठेवलेली आहे. या सालीने देखील कॅल्शियम भेटतं. तर याच्यातल्या ज्या काड्या आहेत कोथिंबिरीच्या बारीक नाही झाल्या, आणि काय थोडंफार 1-2 तुकडे लसणाचे राहिले ते मी पुन्हा काढून घेतलेत. आता आपण या ज्या लाल मिरच्या म्हणजे शेजवान चटणीचे फिरवणार आहोत ना, त्याच्यासोबत ते फिरून घेऊयात. तर ज्यावेळेस फ्राईड राईस, शेजवान चटणीमध्ये कोथिंबिरीचे देठ एकदम बारीक करून वापरले जातात. कोथिंबिरीचा पाला म्हणजे कोळी कोथिंबीर असते ती नेहमी भाजीला टाकतो. पण बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण वाटण करतो किंवा फोडणीमध्ये देखील कोळे देठ बारीक कापून टाकले तर पदार्थाची चव खूप छान लागते. तर फोडणीमध्ये देखील कोथिंबीर घातली तर बेस्ट आहे, नक्की घालत जा. तर चला, आता या मिरच्या चांगल्या थंड झाल्यात, बऱ्यापैकी भिजलेल्या आहेत. आता मिक्सरचं छोटंच भांडं आपण घेतलं आहे, कारण खूप जास्त भांडी घासायला आपल्यालाच लागतात, म्हणून आता त्याच भांड्यामध्ये आपण या लाल मिरच्या फिरवून घेणार आहोत. तर अर्ध्या मी फिरवून घेते. अर्ध्या पहिल्यांदा फिरूयात, आणि मग भांड्यामध्ये जागा झाली की बाकीच्या मिरच्या देखील आपण घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. थोड्याफार बिया राहिल्या एखादी अर्धी तरी देखील चालेल. तर आता मिक्सरकडे जाण्याच्या अगोदर एकदा आपले जे तांदूळ आहेत, जे रेशनचे तांदूळ आपण इथे ठेवलेले आहेत, उकडून घ्यायचं आहे ना आपल्याला भात. तर चांगल्या 90% आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे. तर मोठाच गॅस आहे. एकदा मी तळापासून कलथ्याने हलवून घेते, जेणेकरून तांदूळ आहे ते एकमेकाला चिटकायला नकोत. म्हणून आपण त्याच्यामध्ये तेल घातलं नाही आणि नंतरही घालणार नाही, किंवा थंड पाणी देखील घालणार नाही, तरी देखील आपला जो राईस आहे तो सुटसुटीत व्हावा याच्यासाठी फक्त मध्ये तळापासून कलथा घालायचा, जेणेकरून तांदळाचे तुकडे देखील व्हायला नको. तर चला, आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता हे पहिल्यांदा आपण असंच पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे. एरोप्लेन चालू आहे, एरोप्लेनचा आवाज येतो जोराचा. तर मोठालं मीठ येथे मी वापरणार आहे. थोडंसं मोठालं मीठ घालते, म्हणजे पटकन बारीक होईल. मिक्सरच्या पात्याला एवढी धार नाही आहे, त्याच्यामध्ये जरा मीठ फिरवलं तर त्याला धार होईल. तर ते आपण करूयात नंतर. तर चला, मी एकदा आता हे फिरून घेते. अर्ध्या मिरच्या मी घातल्या आहेत. 1-2 वेळा जरा फिरवलं की मग बाकीच्या मिरच्या मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. पाणी मी नंतर वापरणार आहे. तुम्ही बघता आता थोडी जागा झालेली आहे, तर बाकीच्या उरलेल्या मिरच्या देखील मी त्याच्यात घालते, त्या बसतील त्याच्यामध्ये. ॲक्च्युली असं बोलतात ना, एक स्टोरी आहे की चॉकलेट जारमध्ये ठेवलेत आणि पिंकीला सांगितलं की तुला हवे ते एवढे चॉकलेट घे. पिंकीने हात घातला तिचा. आता पिंकी छोटीच आहे, 5 वर्षाची. तिच्या हातामध्ये किती चॉकलेट येणार तेवढे तिने घेतले, आणि वरती काढायला गेली तर हातच अडकला आतमध्ये. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की मग तिने बाकीचे सगळे चॉकलेट सोडले, एकच चॉकलेट घेतलं, तेव्हा तिचा हात निघाला. म्हणजे जेवढं आपली कॅपॅसिटी आहे मिक्सरच्या वाट्याची, तेवढंच त्याच्यामध्ये मटेरियल घातलं तर ब्लेड देखील तुटत नाही आणि मिक्सर देखील लोडवर येत नाही. तर चला, आता मी पुन्हा एकदा जरा भाताच्या कडेकडे बघते. पुन्हा एकदा हलवून घेतला आहे तळापासून.
आणि आता तोपर्यंत हलवून घेतला आणि आता हे पुन्हा फिरवून घेऊयात मिक्सरला. तर आता माझ्या लक्षात आलेलं आहे की हे फिरत नाही, तर मी आता हे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालते आणि थोडं थोडं पाणी घालून त्याला चांगलं बारीक करून घेऊयात. हे पहा अशा पद्धतीने बारीक झाले, पण याच्यामध्ये एक मिरची तशीच राहिली. एकदा मी खालची बाजू वरती करून घेऊयात. जरा चमच्याने करू शकता, सुरीने करू शकता. कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. ॲक्च्युली पाणी नाही घातलं तरी बेस्ट आहे, म्हणजे नंतर मग तुम्हाला कमी वेळ लागेल ही चटणी शिजवण्यासाठी, कारण आपल्याला पाण्याचा पूर्ण अंश याच्यातून काढून घ्यायचा आहे. पण तुम्हाला जर पूर्ण बारीक करायची असेल, म्हणजे थोडंफार बी चालत असेल तर ओके, नाही तर मग तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. आणि पाणी तेच घालायचं जे तुम्ही मिरची भिजवली असेल तरी चालेल, त्याचं तुम्ही घालू शकता. उकडून घेतली असेल तरी देखील त्याचं. हे एकदा आपण आता पुन्हा भाताच्या कढईकडे आलो आहे. आपला कॅमेरा आलेला आहे भाताच्या कढईकडे. तर आता हा तांदूळ चांगला 50% शिजलेला आहे. फायनली एकदा मी तळापासून कलथा फिरवून घेतला. तोपर्यंत आता आपण ही शेजवान चटणी बारीक करून घेऊयात. बारीक आपल्याला अजून एकदा फिरवायची. एक मिरची त्याच्यामध्ये तशीच राहिलेली आहे. गॅस आपला मोठाच आहे तांदळाच्या कढई खालचा. आणि फायनली मी एकदा याला फिरवून घेते. हे पहा अशा पद्धतीने बारीक झाले. क्वचित एखादी बी याच्यामध्ये राहिली, पण मस्त बारीक झालेली आहे बऱ्यापैकी. इन्स्टंट आपण संध्याकाळच्या जेवणासाठी बनवतो आहे आज कोबीचे मंचुरियन. शेजवान चटणी तर हवीच. मंचुरियन म्हटलं की ग्रेव्ही नाही करणार आज आपण, ग्रेव्हीचे मंचुरियन आपण नंतर बघूयात. तर ग्रेव्हीचं काय होतं, जर इन्स्टंट तुम्हाला खायचे असेल, लगेचच जेवणार असाल तर मग ते ग्रेव्हीचे बनवलेले कढईतून डायरेक्ट प्लेटमध्ये मग ते छान लागतात. पण थोड्या वेळाने जेवणार असाल तर मग ते स्वागी होऊन जातात. तर चला, हे तांदूळ देखील आता बऱ्यापैकी आपले शिजलेले आहेत. एकदा हलवून घेऊयात. कलथ्यानेच मी हलवते आहे आणि अलगद हलवून घ्यायचे. बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तर आपल्याला आता ते काढून घ्यायला लागतील. खूप जास्त वेळ ठेवले आणि बारीक गॅस बिलकुल मी केलेला नाही. मोठ्याच गॅसवरती आपली बाकीची तयारी होईपर्यंतच हे तांदूळ आपण शिजत ठेवलेले आहेत. तर आता मी ते काढणार आहे. तांदूळ बऱ्यापैकी शिजत आले चांगले, 80%. अजून जरा 2 मिनिट शिजू देत. तोपर्यंत आपण दुसरा गॅस चालू केला आहे, कढई ठेवली. तर या कढईमध्ये आपण शेजवान चटणी शिजवून घेतो आहे. जेवढा आपण त्याच्यातला पाण्याचा अंश काढून घेऊ तेवढी ती जास्त दिवस टिकते. त्याच्यासाठी तेलही हवं आहे. तर इथे 3 पळी मी तेल घातलं आहे. ॲक्च्युली ते देखील ही जी चटणी आपण फिरून घेतलेली आहे तयार झाली आपली, ते देखील कमी पडेल असं मला वाटते. पण मी नंतर घालेल ते बघूयात अंदाज घेऊन, कारण तेलही जास्त खाणं चांगलं नाही. पण जर ही साठवून ठेवायची, पाण्याचा अंश पूर्ण काढायचा, तर तेल देखील गरजेचं आहे. तरी मी इथे आता हे तेल तापेल तोपर्यंत मी हे तांदूळ आहे ते चांगले शिजलेत. आता ओर शिजतील आणि आपला भात चिकट होईल. आपल्याला सुटसुटीत हवा आहे. फ्राईड राईससाठी गॅस केला आहे बंद. आता झटपट घाईघाईने पटकन काढून घ्यायचा आहे. तर चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि पंख्याखाली ठेवला तरी चालेल. मी काय पंख्याखाली देखील ठेवला नाही. गॅस म्हणजे चाळणीमध्ये काढून घेतला आहे तो आणि गॅसवरच ठेवलेला आहे, बाजूलाच प्लॅटफॉर्मवरच. कारण मला बाकीची तयारी झटपट करायची आहे. आपले अजून कोबीचे मंचुरियन करायचे आहेत. शेजवान चटणीमधील पाणी पूर्ण आटवून पुन्हा तेल रिलीज होईपर्यंत बराच वेळ लागेल. तर अशा पद्धतीने मी आपल्याकडे जो झाऱ्या आहे ना तारेचा, तर त्याने काढून चाळणीत घेतलेले आहेत. कारण काय होतं, जेवढं इकडे लेट होईल, अर्धा 1 मिनिट जरी लेट झाला ना, हा भात अजून शिजला जाईल. याला तुम्ही परातीमध्ये देखील पांगून ठेवू शकता. आता परातीमध्ये तुम्ही बरंचसं बाकीचं मटेरियलच ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मी 2 चाळणींमध्ये याला काढून घेणार आहे. तुम्हाला मी वळून दाखवते. 90% मस्त शिजलेला आहे. सुटसुटीत तो तसाच राहणार आहे, सुटसुटीत. आपण फक्त याच्यामध्ये मीठ घातलं होतं, तर नंतर देखील मग पदार्थामध्ये वापरताना आपल्याला मीठ तसाच अंदाज घेत करायचा आहे. तर पूर्ण तांदूळ आपले शिजलेला भात आपण काढून घेतलेला आहे. चला पुन्हा आपण कढईकडे जाऊयात आपल्या शेजवान चटणीच्या. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा घालायची आहे आलं लसूण.
आता इथे कापून घालतात आलं, लसूण, कोथिंबिरीचे देठ जे आपण वाटून घेतलेलं आहे. कोथिंबिरीचे देठ देखील आपण वाटून घेतलेत. भरपूर आलं आपण वापरलं आहे. गावरान लसूण आपण वापरलेला आहे गुलाबी कलरचा. तुम्ही बघताय तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आणि आलं, लसूण, कोथिंबिरीची जी पेस्ट आहे घरीच आपण बनवलेली ती मस्त फ्राय झालेली आहे. आता वरून आपण टाकूयात ही वाटून घेतलेल्या या सुक्या लाल मिरच्या ज्या आपण थोड्याशा बॉईल करून घेतल्या 3-4 मिनिट आणि 10 मिनिट तरी आपण त्याला थंड म्हणजे तसंच पाण्यामध्ये ठेवलं होतं. नंतर थंड करून ते आपण वाटून घेतल्या. थोडंसं पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता मीठ देखील घालताना आपल्याला अंदाज घेतच मीठ घालायचं आहे, नाही तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता. आणि या चटणीला तुम्हाला टिकवायचं असेल तर बिलकुल तेल रिलीज झालं पाहिजे, म्हणजे ती चांगली शिजली पाहिजे. आणि या तेलामध्ये चांगली शिजून पुन्हा कढईत तेल त्याचं सुटायला लागलं म्हणजे तयार झाली. नाहीतर मग तुम्ही एखाद्या प्लेटवरती घेऊन ती ओघळ येत नाही ना, म्हणजे अशी खाली पडत नाही ना, तर असं चेक करू शकता. आणि तुम्हाला जर अजून ती म्हणजे ॲक्च्युली जी दुकानातली वगैरे असते ना मार्केटमधले त्याच्यामध्ये कलर्स असतात. आता तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त लाल कलर आलेला आहे. हा नॅचरल कलर आहे मिरच्यांचा. त्या भिजवल्या की ती जी काश्मीरी सुकी लाल मिरची आपण वापरली ना त्याचा तो कलर आहे. आपल्याला कुठलाही कलर घालायची गरज नाही आहे. तर आता मी बराच वेळ तुम्हाला दिसते की मी मिक्स करत नाही, तर मी इथे 1-2 फोटो क्लिक करून घेते आणि नंतर मग व्हिडिओ पुन्हा चालू करून आपली चटणी मिक्स करून घेऊयात. तळापासून चांगली मिक्स करून घ्यायची, कारण आलं, लसूण आणि कोथिंबिरीचे देठ जे आपण वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि मग मी झाकण ठेवणार आहे. आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आहे स्टीलची कढई आणि स्टीलचीच कढई वापरायची, कारण आपण त्याच्यामध्ये सोया सॉस वापरणार आहे, व्हिनेगर वापरणार आहे. तर आंबटपणा असेल तर स्टीलचीच कढई वगैरे स्टीलचंच भांडं वापरायचं. व्हिनेगर घातल्याने ही चटणी टिकण्यासाठी मदत होणार आहे. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला झाकण ठेवायचं त्याच्यावरती. मध्ये मध्ये पुन्हा हलवत राहायचं आहे. तेल रिलीज होईपर्यंत, कढईत तेल सुटेपर्यंत, ही चटणी तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण आपल्याला त्याला आता ही बरीच आपण चटणी केलेली आहे, तरी माझ्यामध्ये आता तेल कमी पडतं आहे. अजून 1-2 चमचे तेल घालायला हवं होतं, कारण हिला तेलातच शिजवून घ्यायचं आहे चांगलं आणि तेल रिलीज व्हायला हवं आहे तरच ती टिकणार आहे. आणि ती आपल्याला काचेच्या बरणीत शक्यतो ठेवायची, प्लास्टिकच्या बरणीत ठेवायची नाही, म्हणजे प्लास्टिकने एक स्मेल येतो आणि जास्त दिवस टिकत नाही, म्हणून काचेच्या बरणीमध्येच ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर आता ही भरपूर तिखट चटणी आहे, तर 1 चमचा आपण साखर घातली. आता 50% ही शिजलेली आहे, तेल रिलीज व्हायला लागलेलं आहे, तर इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे. पोहे खाण्याचा भरपूर मिरची आहे आपली, भरपूर क्वांटिटीमध्ये, त्याच्यामुळे थोडी जास्त घातलेली आहे. आता ही साखर काय करते तर जे काही एक तिखटपणा आहे तो बॅलन्स करते. पण व्हिनेगर देखील त्याच्यामध्ये घालणार आहोत, तर पोहे खायचे 1.5 चमचे असं मी व्हिनेगर याच्यामध्ये घातलं आहे, व्हाईट व्हिनेगर. आणि 1 चमचाभर आपल्याला डार्क सोया सॉस याच्यात घालायचं आहे. त्याने देखील एक शेजवान चटणीला मस्त कलर येतो. ते ना ॲक्च्युली नाही वापरलं तरी चालेल, पण व्हिनेगर आणि डार्क सोया सॉस हे वापरलंच जातं. कॅबेज म्हणजे मंचुरियन असू देत, फ्राईड राईस असू देत, शेजवान चटणी असू देत. आणि 1 चमचाभर मी टोमॅटो केचप इथे वापरलेला आहे. त्याने थोडासा आंबट गोड म्हणजे बॅलन्स होते चटणी, गोड होत नाही. जी साखर आपण घातलेली आहे त्याने तिखट बॅलन्स होतं. आणि आता हे आहे डार्क सोया सॉस, तर ते 1 चमचाभर आपण घालूयात आणि पुन्हा चांगली मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवायचं. बऱ्यापैकी तेल सुटायला लागलेलं आहे, चटणी म्हणजे शिजलेली आहे. ते आता पुढची प्रोसेसमध्ये तेल रिलीज होईल त्याच्यातून. त्याच्या अगोदर आपण
त्याच्यामध्ये साखर, व्हाईट व्हिनेगर, डार्क सोया सॉस घालून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला मीठ देखील घालायला हवं चवीनुसार, पण आपण मिरच्या फिरवताना मीठ घातलेलं आहे, तेव्हा मी मोठालं मीठ घातलं होतं, खडे मीठ, जेणेकरून ती बारीक झाली आहे मिरच्या चांगल्या. आता इथे ही आहे मिरी पावडर, ही देखील मी घरीच बनवलेली आहे. ज्या मिऱ्या आहेत त्यांना मी मंद आचेवर तव्यावरती गरम करून घेतलं आणि थंड झालं मिक्सरला फिरवून घेतलं. हे सर्व ती इन्स्टंट आहे. आता हे जे पदार्थ आपल्याला बनवायचे होते, शेजवान चटणी, कोबीचे मंचुरियन, फ्राईड राईस, या सर्वांसाठी मिरपूड लागतेच, म्हणून मी पहिल्यांदा मिरपूड फिरवून घेतली होती, जे काही दाखवली नाही तुम्हाला. ॲक्च्युली कुठल्याही प्रकारचं सलाड आहे किंवा मग सँडविचेस आहेत, हे तुम्ही चिमूटभर मिरपूड आणि मीठ घालून खाऊ शकता. कुठल्याही प्रकारचा मसाला वापरायची गरज नाही. ते इथे थोडंसं तेल वाढवलेलं आहे, कारण मिरचीची क्वांटिटी जास्त आहे आणि आपण तेल कमी घातलं होतं, तर जास्त दिवस टिकण्यासाठी ते गरजेचं आहे, म्हणून मी तेल थोडंसं वाढवलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये मीठ देखील घालायचं आहे चवीनुसार. मी आता बारीक मीठ घालणार आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळेस मिरच्या फिरवल्या त्यावेळेस मोठालं मीठ, खडे मीठ वापरलेलं आहे. मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि आपल्याला ठेवायचं आहे झाकण. तर झाकण ठेवून हिला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं, तळाला ही शेजवान चटणी लागायला नको. तुम्हाला हवे तेवढ्या क्वांटिटी तुम्ही ती बनवून ठेवू शकता आणि वापरू शकता, बरेच दिवस टिकते. फक्त त्याच्यातला पूर्ण पाण्याचा अंश काढायचा. तर चला, झाकण ठेवलं आहे, मध्ये मध्ये मी ते आता पुन्हा मिक्स करत राहणार. तुम्ही बघताय तेल सुटायला लागलेलं आहे. बऱ्यापैकी चांगलं तेल सुटलं म्हणजे आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर आता आपला राईस देखील उकडून झालेला आहे. आज आपण फ्राईड राईस जो बनवतो आहे तो रेशनच्या तांदळाचा, तर तो आपण उकडून घेतला आहे 90% आणि थंड होतो आहे. चाळणीमध्ये थंड करायला ठेवलेला आहे. आता ही शेजवान चटणी तयार झालेली आहे. तर ही शेजवान चटणी आपण फ्राईड राईसमध्ये, कोबीचे मंचुरियन बनवणार आहोत त्याच्यामध्ये वापरणार आहे. आता कोबीचे मंचुरियन आणि फ्राईड राईस, कोबीचे मंचुरियनमध्ये मी व्हाईट व्हिनेगर आणि सोया सॉस घालणार नाही, त्याच्यामध्ये इन्स्टंट बनवणार आहे, त्याच्यामुळे ही चटणीच मी त्याच्यामध्ये वापरणार आहे. अजून थोडा वेळ मी झाकण ठेवते आणि तेल रिलीज होईपर्यंत, चांगली शिजेपर्यंत वाट बघूयात. तर अजून थोडा वेळ शिजू दिली आणि आता ही चटणी, शेजवान चटणी आपली तयार आहे. थंड झाली की काचेच्या जारमध्ये भरून ठेवायची आणि ती बरणी काचेची फ्रीजमध्ये ठेवायची, फ्रीझरमध्ये ठेवायची गरज नाही. तर चला दुसऱ्याकडे इकडे जाऊयात. आता फ्राईड राईस करून घेऊयात. पुन्हा एरोप्लेन आलं, पुन्हा आवाज यायला लागलेला आहे. तर चला, सोसायटीवरून एरोप्लेन जात आहे त्याच्यामुळे आवाज येतो आहे. तर चला दुसरा गॅस चालू करूयात आणि आता जे काही चायनीज पदार्थ करायचे असतात, हे कोबीचे वगैरे, तर ते त्याच्यासाठी पातळ कढई हवी, पातळ गोड असलेली, थोडी मोठी, जेणेकरून ते, कारण ते मोठ्याच गॅसवरती परतून घ्यायचे असतात जे काही कोबी, शिमला मिरची, गाजर वगैरे, त्याच्यासाठी ते छान परतले गेले पाहिजेत. म्हणून पातळची, जाड बुडाची नको आहेत, पातळ बुडाची आणि मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं. तर चला, एक मोठी कढई ठेवली आहे आपण, ज्याच्यामध्ये आपण राईस उकडून घेतला, तो राईस काढून आपण तिला घासून घेतलेली आहे. आणि आता इथे मी तेल थोडंच घातलं. तुम्ही म्हणाल की फ्राईड राईस करते एवढंसं तेल घातलं आहे, तर तेल पहिल्यांदा थोडंसंच घातलेलं आहे. आज आपल्याकडे गाजर नाही आहे फ्राईड राईससाठी, तर मी शिमला मिरची थोडी जास्त घालणार आहे. शिमला मिरची ॲक्च्युली न आवडणारे देखील आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही परतून घेतले, तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये घातलं आहे थोडंसंच तेल पहिल्यांदा. आणि शिमला मिरचीचे पातळ काप करून घेतलेत, पातळ कापून घ्यायची आणि ती पहिल्यांदा परतून घ्यायची आणि ती मी काढून घेणार आहे. खूप जास्त नाही परतायची, थोडीशी परतायची, मोठ्या गॅसवरती परतायची.
आणि ही आपण नंतर गार्निशिंगमध्ये कुठलाही राईस असेल ना, आणि तसंही चायनीजमध्ये शिमला मिरची आणि कॅबेज हे आलेच. तर आता पातळ पातळ काप करून घेतलेली ही कॅप्सिकम शिमला मिरची आपण मोठ्या गॅसवरती परतून घ्यायची. मोठ्या गॅसवरती परतून तिला मी काढून घेणार आहे त्याच ताटलीमध्ये. आणि मग आपल्याला याच कढईमध्ये फ्राईड राईस करून घ्यायचा. तर ही आपण परतून घेतो आहे ती आपण काही त्यावेळेसाठी आज ग्रेव्ही बनवत नाही, कारण खूप वेळ लागेल. नंतर आपण बनवूयात मिक्स व्हेजिटेबल आपण मंचुरियन बनवूया, त्यावेळेस मी ग्रेव्ही दाखवेल. तर आता हेच बऱ्यापैकी परतलं की काढून घेऊयात. आणि ही शिमला मिरची जी परतून घेतली ना, ती आपण फ्राईड राईसमध्ये बरोबर खाणार आहोत, गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. आणि जे कोबीचे मंचुरियन बनवतो ना, त्याच्यासाठी शेजवान चटणीसोबत गरमागरम मंचुरियन कोबीचे बेस्ट लागतात. तर असा आपला हा संध्याकाळचा बेत आहे. तर शिमला मिरची परतून झालेली आहे, काढून घेतली. आता याच्यामध्ये थोडंसं तेल वाढवू, कारण फ्राईड राईस म्हटलं की थोडं तेल लागणारच आहे. आणि फ्राईड राईस करून घेऊयात आता याच्यामध्ये. पण हे तेल चांगलं तापलेलं आहे, तर मी जिऱ्याची फोडणी दिली. आता फ्राईड राईसमध्ये जिरं घालतातच असं नाही, पहिल्यांदाच कापून घेतलेलं, एकदम बारीक कापून घेतलेलं आलं लसूण घातलं जातं. तर मी इथे जिरं घातलेलं आहे भरपूर. कुठलाही राईस म्हटलं की जिरं पाहिजेच असं मला वाटतं. आणि जिऱ्यासोबत मी थोडासा ओवा घातलेला आहे. नक्की एकदा घालून पहा, थोडासा एक मस्त असा स्मेल येतो, ज्याने छान लागतो जिरं आणि थोडासा ओवा. तर मी जिरं फुलल्यानंतर इथे बीन्स घातलेले आहेत, बारीक बारीक कापलेले बीन्स पहिल्यांदा घातले, कारण ते चांगले परतायला पाहिजेत, बऱ्यापैकी शिजायला पाहिजेत. बरेच जण बीन्स खात नाहीत मुलं, तर असे चांगले बारीक कापले ना आणि छान परतले गेले का ते छान लागतात. इथे मी थोडासा ओवा घातला आहे हातावरती चोळून, छान लागत होतं ओव्यामुळे. आणि भरपूर जिरं मी घातले ना, त्याच्यामुळे आपला फ्राईड राईस, कारण आपण त्याच्यामध्ये बाकीचे खूप जास्त मसाले किंवा व्हिनेगर वगैरे जास्त काही घालणार नाही, थोडंच घालणार आहे. तर आता इथे मी भरपूर कांदा, आपला साधा कांदा असतो ना, तर एक मोठा कांदा बारीक कापून घेतला. आता इथे कांदापात आहे माझ्याकडे, ती देखील थोडीच आहे. तर कांदापात जास्त घातली तरी चालेल, आणि जर कमी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कांदा घालू शकता, ॲडजस्ट करू शकता. तर आता इथे कांदा घातल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे तेलाची गरजच आहे. तर मी एक पळी तेल घातलेलं आहे. गॅस आपला मोठाच आहे, मोठ्या गॅसवरच आपण करून घेतो आहे. फ्राईड राईस म्हटलं, नूडल्स असू देत कुठल्याही प्रकारच्या, तर मोठ्याच गॅसवर ज्या काही आपण भाज्या घालणार आहे त्याच्यामध्ये मोठ्याच गॅसवर त्या परतल्या की मस्त असं क्रंची प्रत्येक बाईट लागत असतो. तर आता आपली एक मेन गोष्ट राहिलेली आहे, जे आलं लसूण कोथिंबिरीचे देठ वाटून घेतलेत आपण, ते वाटण एक चमचाभर घातलं आहे. फ्राईड राईस म्हटलं की पहिल्यांदा तेलामध्ये बारीक कापून घेतलेला आलं लसूण घातलं जातं, जे आपण नंतर घातलेलं आहे, कारण ते अगोदर जळून गेलं असतं. तर मी कांदा घातल्यानंतर घातलं आहे, कांदा थोडा बाजूला करून मध्ये, आणि मग आता ते छान परतलं जाईल. तर हा आहे पातीचा कांदा. तर पातीपेक्षा कांदा थोडा जास्त आहे, व्हाईट कांदा, तो देखील मी कापून घेतला आहे. आणि कोबी, तर आता अर्धा कोबी मी इथे घातला आहे. कोबी मस्त पण पातळ असं कापून घेतलेलं आहे. गॅस आपला मोठाच आहे, मोठ्या गॅसवरच आपण ह्या भाज्या परतून घेतलो आहे. काय हे पण आहे ना मोठाच गॅस. आणि जी कढई आहे ना ती एकदम पातळ आहे आणि मोठ्या गॅसवर, त्याच्यामुळे मस्त हा कांदा, कोबी, शिमला मिरची, बीन्स, आता इथे गाजर नाही, गाजर असेल तर तुम्ही घालू शकता, त्याच्याऐवजी तुम्ही वाटाणे देखील घालू शकता. मी घातले नाहीत वाटाणे होते तरी देखील, कारण वाटाण्याचा मसाले भात मी करणार आहे नंतर, तो आपण व्हिडिओ मी टाकेल नंतर. तर आता आपल्याला इथे थोडंसं, म्हणजे खूप जास्त नाही, मी थोडंसंच व्हाईट व्हिनेगर आणि थोडंसं डार्क सोया सॉस घातलेलं आहे, हे अर्धा चमचा, कारण मी याच्यामध्ये जी आपण शेजवान चटणी बनवली ना ती घालणार आहे. शेजवान चटणीमध्ये आपण व्हिनेगर डार्क सोया सॉस घातलेलंच आहे,
त्याच्यामध्ये आपण भरपूर आलं लसूण घातलं आहे. ही चटणी मस्त कलर आलेला आहे, ती आपली तयार झालेली आहे. मी तिचा गॅस बंद करून टाकला आहे. थंड झाल्यानंतर मी ती जारमध्ये भरून ठेवणार आहे. तर ती देखील मी अर्धा चमचा इथे घातलेला आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तिखट तर तुम्ही शेजवान चटणीसोबत म्हणजे बारीक कापून हिरव्या मिरच्या देखील घालू शकता. ज्यावेळेस आलं लसूण कापून घातलं जातं त्यावेळेस आपण इथे पेस्ट वापरली ती देखील. हिरव्या मिरच्या तर आपण बिलकुल घातलेल्या नाहीत, कारण जी आपली शेजवान चटणी आहे ती आपण बिया घातलेल्या आहेत, म्हणजे ती बऱ्यापैकी चांगलीच तिखट आहे. एवढी तिखट नाही मुलं खाऊ शकतात, कारण आपण बॅलन्स करण्यासाठी साखर घातली. आता इथे मी पाव चमचा मिरपूड घातलेली आहे. मिरपूड ती देखील आपण इन्स्टंट बनवली घरच्या घरीच, मस्त फ्रेश आहे ती. दुकानातलं आपण म्हणाल तर सोया सॉस आणि व्हाईट विनेगर जे थोडं थोडं वापरलेलं आहे तेच घातलेलं आहे. आता त्याला तर पर्याय नाही. आत्ता आलेली आहे वेळ. आपला रेशनचा तांदूळ कसा सुटा झालेला आहे सुटा झालेला आहे बिलकुल. त्याला मी असा पसरून देखील ठेवला नव्हता. त्याला तर पाणी त्याच्यामध्ये म्हणजे पाणी देखील शिंपडलेलं नाही, थंड किंवा तेल देखील घातलेलं नाही, तरी चांगला बऱ्यापैकी मस्त सुटसुटीत गुटगुटीत असा आपला हा रेशनचा तांदूळ तुम्हाला दिसतोय. मस्त 90% आपण त्याला शिजवून घेतला आहे बऱ्यापैकी. त्याचा प्रत्येक दाणा असा मस्त फुगलेला आहे आणि त्याची देखील एक युनिक चव आहे, छान लागते. आपण जास्त काही याच्यामध्ये मसाले घातलेले नाहीत. ज्या काही भाज्या आपल्याकडे होत्या अवेलेबल त्या देखील आपण घालून मस्त असा फ्राईड राईस जो काही तांदूळ आपल्याकडे अवेलेबल असेल त्याने करू शकता. तर आता आपल्याला इथे मीठ घालायचं. तर ज्यावेळेस तांदूळ आपण उकडून घेत होतो ना त्यावेळेस मी मोठालं मीठ घातलेलं आहे, खडे मीठ. तर त्याचा विचार करूनच मी मीठ इथे घातलेलं आहे. आणि मी इथे मिक्स करण्यासाठी ना हा झाऱ्या घेतलेला आहे, होलवाला. 2 प्रकारचे झारे असतात. तर होल मी बऱ्याच वेळा पोहे किंवा भाताचा कुठलाही प्रकार असेल तर त्यानेच मिक्स करते, कारण पूर्ण कढई भरून आहे ना तर तो 3 झारे पलटी केले की मिक्स होतो, अलगद तुटत नाही, काही नाही. ते मी चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि आपल्याला कमीत कमी त्याला हलवायचं आहे जेणेकरून जे तांदूळ आहेत ते तुटू नये. तर मी इथे मीठ घातलं. त्याच्यानंतर मग जी शिमला मिरची आपण तळून घेतली होती काप, ते अर्धे घातले, अर्धे नंतर घालूयात गार्निशिंगसाठी. आणि जो कोबी आहे आपण काही फोडणीत घातला होता, काही आता थोडासा क्रंची लागेल म्हणून तो नंतर घातलेला आहे. थोडासा हा कच्चा राहणार आहे जो कोबी नंतर घातला आहे. आणि मग आता फायनली पुन्हा एकदा मिक्स करूयात. असा हा झाऱ्या भरून घ्यायचा आणि पलटी करायचा. 3 वेळा पलटी केला की मस्त मिक्स होतो. आणि मग अलगद तुम्ही कमीत कमी वेळा त्याला अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ शकता आणि मस्त असा हा आपला फ्राईड राईस तयार होतो. अशा पद्धतीने भरून घ्यायचा आणि असा जसं चाळणीने आपण काही कडधान्य ज्वारी बाजरी काही धान्य चाळतो ना तसा करून घ्यायचा. आणि मस्त असा आपला रेशनच्या तांदळाचा फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे. चला 1-2 क्लिक तो बनता आहे थंबनेलसाठी. व्हिडिओ बनवताच मी मध्ये तुम्हाला दिसत असेल थोडा जास्त वेळ लागतो आहे तर मी तिथे फोटो क्लिक करत असते लगेचच. तर चला अशा पद्धतीने आपण गॅस केला आहे बंद आणि मस्त असा फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे. फायनली पुन्हा एकदा तुम्ही वरून हे शिमला मिरचीचे काप, कोबी, आपले कांदा पात घालून गार्निशिंग करू शकता. आता इथे कोथिंबीरही घालू शकता. कोथिंबीर मी घातली नाही, असाच छान दिसतो आहे. आणि आपण त्याच्यामध्ये कोथिंबीरीचे देठ वाटून घेतलेली जी पेस्ट घातली त्याने मस्त चव येते. तर फायनली आपली ही चटणी आणि शेजवान चटणी आणि रेशनच्या तांदळाचा फ्राईड राईस तयार झालेला आहे. गरमागरम आस्वाद घेण्यासाठी आता आपल्याला पटकन कोबीचे मंचुरियन करायचे आहेत. मस्त राईस दिसायला छान दिसतो आणि चवेलाही खूप छान झाला होता. घरातल्या वस्तूमध्ये तुम्ही असा फ्राईड राईस करू शकता. तर चला आता राहिलेले आहेत आपले कोबीचे मंचुरियन. तर कोबी आपण पहिल्यांदाच कापून घेतला होता. तर याच्यामध्ये देखील मी अर्धा चमचा शेजवान चटणीच घालणार आहे. इन्स्टंट करायचे आहेत तर त्याच्यामुळे मी हिरवी मिरची तुम्ही इथे कापून घालू शकता. मी हिरव्या मिरचीचा कुठेच वापर केलेला नाही, फ्राईड राईस करतानाही केलं नाही
मंचुरियन कॅबेजचं करताना केला नाही. इथे मिरपूड मी घातलेले आहे जवळजवळ अर्धा चमचा. मिरपूडने मस्त युनिक टेस्ट लागते. आणि आपण शेजवान चटणी घातली अर्धा चमचा. आणि मीठ घालायचं आहे. मी लगेच घालून देते. ॲक्च्युली जर तुम्हाला कोबीचे मंचुरियन करताना त्याचे गोळे होत नसतील तर मग तुम्ही मीठ अगोदर घालून ठेवू शकता आणि मग चोळून ठेवायचं मीठ. मग त्याला भरपूर पाणी सुटतं. मग ते पाणी तुम्ही पिळून घेऊ शकता आणि मग नंतर तुम्ही त्याचे मंचुरियन करू शकता मसाले घालून. तर मी आता इन्स्टंट करणार आहे. तर मी इथे मिरपूड, शेजवान चटणी, चवीनुसार मीठ हे अगोदरच घालून दिलेलं आहे. आणि ते चांगलं चोळून घ्यायचं. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर, मक्याचं पीठ आणि थोडासा मैदा. तो देखील असं 2-3 चमचेच वापरायचा. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला भाजी लागायला पाहिजे, कॅबेज लागायला पाहिजे, कोबी. फक्त आणि फक्त बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरायचं. मैदा तर खूप कमी. जर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलं तर मैदा 1 चमचा असंच वापरायचं आहे फक्त आणि फक्त बाइंडिंग येण्यासाठी. तर आता माझं बिलकुल या कॅबेजला पाणी सुटलेलं नाही. बऱ्याच वेळ ते कापून ठेवलेलं होतं ना, त्याच्यामुळे तो उलट अजून सुका झालेला आहे. आणि लाईट चालू आहे की त्याच्यामुळे. तर मला इथे उलट बाइंडिंगसाठी थोडंसं ओलसर करण्यासाठी मी जी आपली शेजवान चटणी आपण फिरवून घेतलेलं मिक्सरचं भांडं होतं ना, त्याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी घालून त्याच्यातला 1 चमचाभर पाणी मी इथे घातलेलं आहे. तर त्याच्या अगोदर मी हे मसाले लावून घेतले त्याला. आणि मग बाइंडिंगला गरज आहे आपल्याला या कॅबेजला गोळे करण्यासाठी मंचुरियन, तेवढं मी कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा वापरलेला आहे. त्याचं प्रमाण मी सांगितलं तुम्हाला. सपोज की 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं तर 1 चमचा मैदा घालायचा. मैदा अर्धा चमचा घातला तरी चालेल. फक्त बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. तर बाइंडिंग येण्यासाठी गरज आहे तेवढं मी घालून घेते. आता मी बघते तर बाइंडिंग काही येत नाही, कारण याला थोडं जास्त वेळ ठेवायला लागेल, अजून 5 मिनिट असंच मग बाइंडिंग येईल. तर आता जे हे शेजवान चटणी फिरवलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातले ना, तर 1 चमचा मी घालते आहे. आणि मग मी त्याचे गोळे बनवून घेतले. 1.5 चमचा घातलं. आणि मग आता याचे गोळे बनवून घेऊयात. बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे अगोदरच. कारण आणि तुम्ही बघितलं मी आता गॅस मोठा केला आहे, कारण हे बॉल तयार केले की लगेचच तेलामध्ये सोडायचे. कारण ते जर आपण ठेवले तर त्याला लगेचच पाणी सुटणार आहे. कोबीला पाणी सुटतं. आपण मी ते घालून दिलेलं आहे. हे पहा बाइंडिंग होतं आहे. आपण बॉल करू शकतो. दोन्ही हात भरलेले आहेत. तर अगोदरच मी तेल ठेवलेलं. तर आपला कॅमेराचा अँगल आहे इथे खाली परातीवरती, तर वरती तेल कसं दाखवणार. तर चला पहिल्यांदा तुम्हाला गोळे बनवून दाखवते. मंचुरियन सहज होतं आहे ना तयार. आता हेच मिश्रण बाजूला करून परातीमध्येच मी ते बनवून घेणार आहे बॉल. आणि जसे बनतील 2-4 तसे मी लगेचच तळून घेणार आहे. तेलाचा गॅस केला आहे मोठा. बाजूला गॅसवर लोखंडाच्या कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. छान असे गोळे बनवलेत. आता कधीही कुठली गोष्ट तळतो ना आपण, त्यावेळेस एकच गोळा तळून घ्यायचा. मग कसलाही बॉल असू देत किंवा काही टिक्की असू देत, ती एकच तळून घ्यायची. म्हणजे ती फुटते का, कसली गरज आहे का, कमी जास्त काही पदार्थ झालेला आहे का लक्षात येतं. आता त्याच्यासाठी मी हे तेल चांगलं कडकडीत तापले. आणि मंचुरियन टाकताना मी गॅस केलेला आहे बारीक, मंद गॅस एकदम. आणि मग मंचुरियन सोडलं. आता याला एकालाच आपण छान असं बघूयात फुटतो आहे का काय वगैरे. तर नाही, बिलकुल तेलामध्ये म्हणजे कोबीचा एक कणही निघालं नाही की कॉर्नफ्लॉवर मैद्याचं काही निघालेलं दिसत नाही. म्हणजे तेल आहे ते स्वच्छच दिसते आहे ना. म्हणजे आपले मंचुरियनचं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट आहे. तर आपण आता पटापट बनवून सोडून घेऊयात. मोठ्या गॅसवरती मंचुरियन करायचे नाही, कारण ते लगेचच जळतात, करपतात वरून आणि आतमध्ये कच्चे राहतात. आपल्याला मस्त क्रंची पाहिजे. आता हे क्रंची बॉल्स आपल्याला खायचे आहेत शेजवान चटणीसोबत. तुम्हाला हवं तर तुम्ही ग्रेव्ही करू शकता. शिमला मिरची, कांदा, कांद्याची पात, गाजर, व्हाईट व्हिनेगर, सोया सॉस याचा वापर करून
आणि त्याला घट्टपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि घालायचं मस्त. आणि त्या ग्रेव्हीमध्ये हे गरमागरम मंचुरियन सोडायचे आणि मस्त गरमागरम फ्राईड राईससोबत एन्जॉय करायचं, किंवा तसंही तुम्ही खाऊ शकता. पण आज ग्रेव्ही नाही बनवत आपण, आता भरपूर वेळ लागणार आहे, तासभर झाला. आणि व्हिडिओ मी तासभर जसा बनवला आहे तसाच मी टाकलेला आहे. तर जसे बनतात तसेच मी आता हे तळून घेते आहे मस्त. थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं की मी गॅस वाढवलेला आहे, अदरवाईज मी बारीक गॅसवर मंद आचेवरच हे मंचुरियन छान असे तळून घेणार आहे, म्हणजे ते मस्त आतमध्येपर्यंत चांगले शिजले जातील आणि वरून चांगले क्रिस्पी क्रंची होतील. तर अशा पद्धतीने आजचा आपला बेत घरच्या घरीच होता. रेशनच्या तांदळाचा फ्राईड राईस आणि कोबीचे मंचुरियनसाठी शेजवान चटणी जी आपण घरीच बनवलेली आहे. सोबत आपण मिरपूड देखील घरीच बनवली, जे तिन्ही पदार्थामध्ये घातलेले. अशा पद्धतीने आज आपण तिन्ही प्रकार बनवलेले आहेत. तुम्ही बघताय मस्त असे हे बॉल आपले तयार होत आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही करू शकता. ॲक्च्युली मदतीला घेतलं तर बेस्ट आहे, कारण काय होतं बॉल करताना दोन्ही हातांची गरज पडते आणि मग दोन्ही हात खरकाटे झाले की थोडा तळायलाही प्रॉब्लेम येतो. तर चला, अशा पद्धतीने जो पहिल्यांदा टाकला होता ना त्याला मी काढून घेतलं आहे आणि मस्त आपले सगळे मंचुरियन आपण करून घेऊयात. आज आपण फक्त कोबीचे मंचुरियन केलेले आहेत. सगळ्या भाज्या वापरून तुम्ही मंचुरियन करू शकता. इवन वाटाणे देखील तुम्ही मिक्सरला फिरून घालू शकता. बाकी भाज्यांमध्ये म्हटलं तर मग गाजर, कोबी, फ्लॉवर हे सगळे घातले जातात आणि मंचुरियन बनवले जातात. फक्त कोबीचे मंचुरियन देखील छान लागतात. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते ग्रेव्हीसोबत देखील एन्जॉय करू शकता, किंवा इन्स्टंट खायचे असेल तर मस्त शेजवान चटणीसोबत जी आपण बनवलेली आहे. नक्कीच शेजवान चटणी घरीच बनवा. कुठलाही केमिकल म्हणजे कलर वापरला जात नाही. हे पहा मस्त. तर चला, अशा पद्धतीने गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बघितलेले आहे घरच्याच घरी बनवलेले शेजवान चटणी, रेशनच्या तांदळाचा फ्राईड राईस आणि कोबीचे मंचुरियन. तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचे, मस्त अलगद सोडायचे. फक्त सोडताना गॅस बारीक ठेवायचा. मोठा गॅस असेल तर ते लगेच करपणार, वरून करपतात, मग ते थोडे कडवट लागतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात. जे की आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरलेला आहे ते शिजलं गेलं पाहिजे चांगलं. तर चला, इथेच थांबूयात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सला शेअर करा. आणि आपली नेहमीची टॅगलाईन आहे, आपण बऱ्याच वेळ बोललो नाही, बरेच दिवस झाले बोललो नाही. मध्ये आपले व्हिडिओ देखील येत नव्हते, फोन खराब झाला होता म्हणून. आता मी फोन डब्यावर बर्नीवर ठेवूनच शूट करते, तरी देखील चांगलं शूट येतं आहे असं मला वाटतं आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने ज्यावेळेस कुठलाही पदार्थ बनवता त्यावेळेस शूट करू शकता आणि व्हिडिओ बनवू शकता. नक्कीच 2026 चालू झालेलं आहे. तुम्ही देखील एका बेस्ट यूट्यूबर बनू शकता. तर चला, नेहमीची टॅगलाईन विसरूनच गेलो आपण. सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि आलेल्या नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी केलेलेच आहे. ते वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो आणि तुम्ही देखील एक बेस्ट सक्सेसफुल यूट्यूबर व्हावं. तर चला, पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. जवळजवळ नाही, 1 तासाचा व्हिडिओ झालेला आहे. जसा मी तो शूट केलेला आहे तसाच मी टाकलेला आहे. कुठेही कटछट केलेली नाही. नक्कीच पहा.
शेवटपर्यंत पहा असं म्हणेल, स्किप करत पाहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर चला पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत गोल्डन फूड रेसिपीज आणि ब्लॉगचा आनंद आस्वाद असाच घेत राहा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.